महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज आपण तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकमधल्या ज्या वार्षिक यात्रा असतात जर त्यांना फिरायला गेलं तर त्या प्रत्येक यात्रेतलं एक प्रमुख आकर्षण जर म्हणलं तर त्या यात्रेमध्ये असणारे जे वळू बैल असतात ते पाहण्यासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला तिथे सर्व शेतकरी वर्ग येताना पाहायला मिळत असतो. आज आपण कुंडल या गावामध्ये आहोत. कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगलीमधलं हे गाव आहे. आता या गावाच्या जवळपास जर पाहायला गेलं तर गायींचं प्रमाण देखील सर्वात जास्त प्रमाणात आहे आणि दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे. आणि सर्वात पहिली मेन गोष्ट म्हणलं तर ज्या भागात गायी आहेत तर तिथं एका चांगल्या वळूची, जातीवंत वळूची गरज ही प्रत्येक गावामध्ये ही असतेच. आणि आज आपल्या सोबत आहेत जयसिंग आकाराम जाधव. तर यांच्या सोबत असलेला जो यांच्या दावणीचा वळू आहे त्या बैलाची माहिती आपण घेणार आहोत. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, फोन नंबर सांगा आणि ह्या बैलाची आम्हाला पूर्ण माहिती द्या. नमस्कार, माझे नाव अमरलाड. हा बैल जयसिंग आकाराम जाधव यांच्या दावणीला बैल असतो. अक्षय जाधव, जयसिंग जाधव हे त्यांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करतात. ह्या बैलाची जी माहिती देत असताना हा बैल आपण धनंजय पाटणकर ओगलेवाडी यांच्याकडून आपण खरेदी केलेला. हा बैल खरेदी करून आपल्याला 5 महिने झाले. त्यावेळी तो 2 दाती बैल होता. आणि ह्या बैलाची संपूर्ण माहिती अशा पद्धतीची आहे की ह्या बैलाचा जन्म 22 जून 2022 रोजी झालेला आहे. आणि ह्या बैलाची बापाकडून वंशावळ ही तिकोंडी वंशावळीतली ब्लड लाईन असून ही सतीश अण्णाच्या दावणीला जो पांढरा सोन्या नावाचा बैल होता की जो सागरदादा टिळेकर पुणे यांच्याकडे कालांतराने गेला आणि त्यानंतर तो पृथ्वीराज दादा खुटवड यांच्या दावणीला आला. ह्या बैलाची ही पैदास आहे. ह्याची आई आहे ती सिद्धापर लाईनीची आई आहे. ते आज आपल्याला ओगलेवाडीमध्ये ते धनंजय पाटणकर आहे ह्यांच्या दावणीला आपल्याला बघायला भेटेल. मालक, थोडंसं आम्हाला बैलाची माहिती घेतली. थोडंसं आम्हाला हे कुंडल तुमचं जे गाव आहे हे ह्या आजूबाजूचा परिसर, कुंडलमध्ये कशा प्रकारची शेती किंवा कशासाठी कुंडल जास्त प्रसिद्ध आहे? कारण आम्ही बऱ्याचदा महाराष्ट्र कर्नाटकमध्ये फिरत असताना कुंडल गावाचं नाव आवर्जून ऐकत असतो. तर कुंडल काय आहे म्हणजे थोडंसं ते सांगा. कुंडलची पार्श्वभूमी म्हणजे कुंडलमधून कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली जिल्ह्यातील हे कुंडल गाव हे क्रांतिकारकांचं गाव आहे. ओके. ह्या कुंडल गावामध्ये साहेब भरपूर 100 पेक्षा अधिक क्रांतिकारक जन्माला होऊन गेलेले आहेत. त्यांचा इतिहासही तेवढा गाढा इतिहास आहे किंवा भरपूर मोठा इतिहास आहे. कुंडलला जे कुस्ती मैदान आहे ते महाराष्ट्र कुस्ती मैदान म्हणून पूर्ण महाराष्ट्र प्रचिती आहे त्या मैदानाची. कुंडलमध्ये कुस्ती मैदानाला महाराष्ट्रातलं 1 नंबरचं कुस्ती मैदान म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर उद्योगधंदे जे काय असतील ते कुंडल हा परिसर किंवा कुंडल पंचक्रोशी ही सदन भाग आहे. इथं शेती भरपूर उत्कृष्ट पद्धतीने आणि प्रगतशील शेतकरी आहेत. आमच्या ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात ऊसाची शेती प्रामुख्याने 1 नंबरला केली जाते. त्यानंतर द्राक्ष शेती भरपूर प्रमाणात आहे आणि ह्यानंतर मग भाजीपाला ह्या पिकाची निवड ह्या भागात आहे. त्यामुळं हा भाग पाण्याकडून असणारा चांगल्या पद्धतीनं सदन भाग आहे. त्यामुळं शेतकरी ही प्रगतशील शेतकरी आहे. प्रत्येक कुटुंबी आनंदानं शेतीही करतंय आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या दावणीला खिलार जनावरं, बाकीची जनावरं आहेतच, त्यांची दुभती जनावरं असतील. त्याचबरोबर प्रत्येकाला आता अलीकडल्या काळात ह्या 4 ते 5 वर्षात आपल्या माध्यमातून असू दे, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे, की खिलारचं जे काही संगोपन का करायला पाहिजे आहे त्याचं महत्त्व लोकांना कळाल्यामुळं आमच्या भागात आता खिलारचं महत्त्व कळाल्यामुळं खिलार ही प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. हा भाग सगळे बाजूनं समृद्ध भाग आहे. इथं पाणीही भरपूर आहे. कृष्णा नदी आमच्या गावाच्या जवळ वाहते. त्याचबरोबर गावाला बऱ्यापैकी निसर्ग सौंदर्य पण अप्रतिम आहे. आमच्या गावाला डोंगर आहे, चांगल्या पद्धतीनं पार्श्वनाथ मंदिर आहे, सीता जानकीचं मंदिर आहे. अशा पद्धतीने कुंडलला भरपूर मोठा साहेब इतिहास आहे. मला सगळ्यात सांगता येईल म्हणजे काही राहून जाईल माझ्याकडून. धन्यवाद मालक. तर कुंडल बद्दल एक सुंदर माहिती दिली की आवर्जून आपले खिलार पालक ह्या भागात येतच असतात. तर मालक, आता एक विचारायचं, जसं तुम्ही कुंडलचं एक गोष्ट आवर्जून सांगितली की इथं कुस्तीचं एक मेन क्षेत्र म्हणून देखील मानलं जातं. तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राला
आपल्या संस्कृतीला जर जुनी परंपरा कुठल्या गोष्टीची असेल तर ती कुस्तीचं क्षेत्र असेल, बरोबर आहे साहेब. आपला देशी गोवंश असेल. थोडंसं आम्हाला हे सांगा की आता ह्या भागामध्ये कशा प्रकारच्या गायी किती प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्या वळूकडून किती गायी भरल्या गेल्यात आणि वळू आणण्याचं नियोजन का केलं? आज तसं पाहिलं गेलं तर एक मोठी जबाबदारी आज तुम्ही कुंडल गावाची किंवा आजूबाजूच्या पूर्ण तालुक्याची तुम्ही घेतलेली आहे. बरोबर आहे. कारण आज गायींची गरज असताना त्यावेळेस वळूची कमतरता असली की प्रत्येक शेतकऱ्याला लांब जाणं हे शक्य नाही होत. बरोबर. तर ही आज सर्वात मोठी गोष्ट आज तुमच्या दावणीला आहे. तर काय सांगता याबद्दल? साहेब तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणजे महत्वाचाच आहे हा प्रश्न. आमच्या भागात पहिल्यांदा गायीचं प्रमाण बऱ्यापैकी होतं आणि अजूनही बऱ्यापैकी आहे. त्या पण रेतन हा विषय आहे तो आमच्या इकडल्या बहुतांशी लोकांना माहिती असेल, पण 50% लोकांना रेतन हा कन्सेप्टच माहित नाही. काय व्हायला लागलं की ह्या भागात त्याचं क्रॉस ब्रीडिंग व्हायला लागलं. सिमेन्स तर ठीक आहे, सिमेन्स बद्दल मी काही चुकीचं काय सांगू शकत नाही, परंतु की खिलार जातीच्या गायीवरती जर म्हैसूर जातीचा बैल रेतन केला तर त्यातनं जी मिळणारी उत्पत्ती असेल, जे काही नवीन येणारी वासरांची आहे त्यात म्हणजे ब्लड लाईन ही क्रॉस झाल्यामुळं ना काय गायी आपली बाटली गेली आणि त्यातनं मिळणारं नवीन जी काही पैदास आहे ती पण चांगली नाही. असं भरपूर ठिकाणी झाल्यामुळं आम्हाला थोडंसं, आता मीही एक BSc ॲग्री झालेला युवक आहे, मला एक खिलार गायीबद्दल खिलार बैलाबद्दल तुमच्या माध्यमातून असू दे किंवा आवड निर्माण झाली आणि कशा पद्धतीनं आपण अपडेट गेलं पाहिजे. मग हे करत असताना आपल्याकडं जो वळू असेल त्याची आईकडून बापाकडून 5 पिढ्यांची वंशावळ असावी की त्याची ब्लड लाईन कशी असावी आणि आपण जो पुढल्या गायीला रेतन केल्यानंतर त्यातनं निर्माण होणारी जी काय पैदास आहे ती भविष्यात. आता काय व्हायला लागले की सिमेन्स दिलेल्या गायीचं पिन वासरू की 10 ते 15 हजार रुपयाला विक्रीला जातं आणि त्याच ठिकाणी जर रेतनाचा बैल आणि जो बैल जातीचा बैल आहे खिलार जातीचा, ज्याला नाक कान डोळं शिंग बाशिंग चौक छाती जी म्हणजे डौलदार आहे असा बैल जर गायीला रेतन केला आणि त्यातून मिळणारी उत्पत्ती, त्या बैलाची साहेब किंमत आहे ती 1 लाख ते 1.25 लाखाच्या वरती बैल खोंड तिचा जातोय, जन्माला आलेला खोंड जातोय. मग शेतकऱ्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं की काळाची गरज आहेच म्हणलं. आपल्या भागात वळू नव्हता, कोणी शर्यत क्षेत्रातला बैल असेल किंवा कोणाची दावणीचा कसा आहे आवताचा एखादा बैल असेल जो म्हणजे अंडील बैल असेल की जो न बडवलेला, हा बैल कोणीही रेतन करायला चालू केलं प्रत्येकाने. म्हणून आमच्या डोक्यात आलं, अक्षय जाधव असतील किंवा मी, आम्ही दोघांनी ठरवलं की चांगल्या जातीचा बैल आपल्या दावणीला असावं. आणि जेव्हापासून बैल आणला आम्हालाही वाटलं नव्हतं की आपल्याकडं गायींचा ओढा लागेल, पण बैल आणल्यापासून गायींचं पण प्रमाण वाढलं. बैलाला आपल्यात आणून 5 महिने झालेत. ह्या 5 महिन्यात आपल्याकडं ऑन रेकॉर्ड 70 गायी भरलेले आपल्याकडे ऑन रेकॉर्ड आहे. आणि त्या आधी हा आदतला असताना त्याच्या मालकाने म्हणजे ह्या बैलाच्या मालकाने आदतला असताना 10 गायी रेतन केलेल्या, अशा टोटल ह्या बैलाकडून साहेब आज अखेर 80 गायीचं रेतन झालेलं. तर आता अजून वासरं पडायला चालू आलेत का? अजून वेळ आहे थोडासा? वासरं आपल्याला 20 फेब्रुवारीच्या नंतर ह्याच्या वासरांचे म्हणजे त्या गायी आता काही गायींना 20 दिवस, काही गायींना 1.5 महिना म्हणजे आता काही गायी व्यायला आलेले आहेत. आपल्याला वासरा जे काही बघायला भेटतील ते पुढल्या महिन्यापासून बघायला साहेब 100%. मला का आता आम्हाला थोडंसं हे विचारायचं, बरेचसे आता काही शेतकरी आपली ही मुलाखत माहिती पाहत असताना त्यांना एक प्रश्न हा कायम पडतो की समजा जसं आता तुम्ही म्हणले की कुंडल भागामध्ये आता वळू नाहीये किंवा जवळपासच्या परिसरामध्ये सध्या हा एकमेव वळू आहे, तर अजून अशी काही गावं आहेत की जिथं वळू उपलब्ध नाहीये, गायी मोठ्या प्रमाणात आहे, तर त्या गायी बाहेर जात असतात. कधी कधी प्रवास खर्च त्यांना हे होत नाही. जसं तुम्ही सिमेंटचा उल्लेख केला, मग सिमेंट भरलं जातं, सिमेंट वाईट आहे अशातला प्रकार नाही. पण कधी कधी असंही होतंय की खिलारला जे सिमेंट खिलारचं भरलं जातं, कारण त्या सिमेंट स्ट्रॉ मध्ये पण काही कधी गडबड होत असते की खिलारला गिरचं होतंय, दुसऱ्याचं होतंय, म्हणजे ते अजून थोडंसं त्याच्यामधली ट्रान्सपरन्सी अजून एवढी हे नाही. तर एखादा गावातला युवक आता त्याला त्याच्या गावामध्ये जर बैल आणायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही हा बैल निवडला किंवा हाच का निवडला किंवा त्यांनी काय बघितलं पाहिजे, तर तुमचा अनुभव आम्हाला सांगा. आता मला हे अनुभव म्हणजे आम्ही ह्या क्षेत्रात वळू ह्या क्षेत्रासाठी नवीन आहे साहेब, तरी आम्ही जे काही जाणकार लोक असतील तुमच्या माध्यमातून किंवा तुमचे जे काही व्हिडिओ आम्ही भरपूर पाहिलेले आहेत त्यात भरपूर असे दिग्गज आहेत आणि मातब्बर आहेत की लोक त्यांचं काही आयुष्य गेलंय ह्या खिलारसाठी. ह्या माणसांची काय आम्ही मुलाखती ऐकलेल्या आहेत, काही दावणींना आम्ही भेटी दिलेल्या आहेत. ह्यातनं आमच्या लक्षात साहेब एकच आलं की ज्याचे आई वडील सदृढ, त्याचं जे बाळ असेल ते सदृढ असेल, त्याच्यासाठी आपल्याला फक्त बैल देखणं असून चालत नाही किंवा बैल लय मोठा आहे म्हणून चालत नाही.
त्या बैलाचा जेनेटिकल जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा त्याचे ज्या काही महत्वाच्या ज्या काही ब्लड लाईन मधल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की जेणेकरून त्या वासरामध्ये उतरल्या जातील, अशा काही गोष्टींची आम्ही माहिती घेतल्यानंतर आज आता आपण महाराष्ट्र कर्नाटक ह्या भागात भरपूर ब्लड लाईन आहेत की म्हणजे काही सिद्धापूर खाईन संघची लाईन, तिकोंडी लाईन, अशा पद्धतीनं आम्हाला बऱ्यापैकी लाईनचा आधी अभ्यास केला. लाईन ही तर या सगळ्यात चांगल्या आहेत, असं काय नाही की कुठल्या लाईनला आपण नाव ठेवणं एवढं आपण मोठंही नाही आणि की त्या लाईनी चांगल्याच आहेत. पण आम्हाला निवडताना लाईन निवडायची होती की आपल्याला तिकोंडी लाईन फेमस होती आणि अजूनही आहे. तिकोंडी लाईन आणि सिद्धापूर लाईन हा दोन्हीचा आम्हाला संगम झालेला किंवा त्यातनं जी काही उत्पत्ती निर्माण झालेली हे आज आपण डोळ्यानं तुम्ही बघू शकता किंवा सर्व शेतकरी बघू शकतात की बापाकडून तिकोंडी लाईन आणि आईकडून सिद्धापूर लाईन या दोन्हीची वंशावळ असणारा हा आपल्या दावणीला असणारा. का तर जे काय बापाचे गुण आहेत ती त्याच्या तोंडामध्ये जे तोंडाला जे असणारा त्याला जे काय नळे असेल किंवा बाकीचं जे शरीर असेल हे बापाकडून आलेलं आहे आणि आईकडून जे आहे की त्या आईकडून सिद्धापूर लाईनीला जे काय त्याच्या अंगावरती ते डाग आहेत, स्टिकर आहेत, हे तोंडावरती असतील किंवा पाठीमाग मांडीवरती पण भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात ही आईकडून आलेली त्याच्यात गुण आहेत. आणि त्यामुळं आता ज्यावेळी आपल्याला पुढल्या गायीला आपण रेतन करणार आहे त्यातून जी निर्माण होणारी उत्पत्ती आहे ना साहेब, ती अपडेट मध्ये अपग्रेड मध्ये किंवा आपल्याला ह्याच्या पुढली काहीतरी वर्जन आपल्याला बघायला भेटेल आणि निश्चित बघायला साहेब भेटेल. धन्यवाद मालक. मंडळी, जसं मालकांनी सांगितलं हा एक त्यांचा अनुभव होता, ते पण या क्षेत्रात नवीन आहेत. कशा पद्धतीने एखादा वळू बैल निवडला पाहिजे, एखादा खोंडतोच का निवडला पाहिजे, ही प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. त्यातनं आपल्याला जे स्वतःला जे आवडेल त्याचा अभ्यास आपण स्वतःच करायचा आणि त्यातनं ती निवड करायची असती. जसं म्हणजे मालकांनी सांगितलं की आम्ही ज्या ज्या वंशावळीतली बैल आहे ती पाहिली, त्याची आई पाहिली, ही जी वंशावळ पेडिग्री ह्यांनी अभ्यास केला. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटकातले सगळे जुने जाणकार असतील, डॉक्टर मंडळी असतील, यांना एकत्रित घेऊन एक प्रोग्राम आत्ता चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण गाय बैलांना जे आपल्या असतात की जी पिवळी चिप हे लावलेली असतं बारकोड, तर तो लावण्याच्या ऐवजी आपण एक मायक्रोचिप यांना बसवतोय. ही मायक्रोचिप शरीराच्या आतमध्ये मसल्समध्ये बसत असते, तांदळाच्या दाण्याच्या साईजची असते. ही बसवल्यानंतर काय फायदा होणार आहे याचं एक थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की या बैलाला आपण ती चिप बसवल्यानंतर या बैलापासून भरल्या गेलेल्या जसं काय 80 गायी आत्ता भरल्यात, त्या सगळ्या 80 गायींना देखील ती मायक्रोचिप म्हणजे खिलार प्रत्येक जातीवंत खिलारला ही मायक्रोचिप बसवली जाणार. त्याच्यामध्ये गाय असेल, बैल असेल, वळू बैल असेल, वासरं असतील, कालवडी असतील, तर या बैलापासून भरलेल्या त्या 70 ते 80 गायींना देखील बसवली जाईल. त्याचबरोबर त्या गायीला झालेली वासरं, मग त्या वासरांची आई ती गाय आणि बाप हा बैल असेल. मग असं करत आपण हे सगळं रेकॉर्ड मेंटेन करत जाणार आहोत. ही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की जर एखाद्या क्षेत्राचा म्हणजे क्षेत्र कोणतंही असू, जर ह्या गोष्टीचा अभ्यास जर आपण केला, क्षेत्र कोणतंही असू, जर त्या क्षेत्राचा विकास व्हायचा असेल तर त्या क्षेत्राचा आपण सर्वात पहिल्यांदा नोंद ठेवणं जी गरजेची आहे. तर त्याच्यासाठी आपण हे सर्वात मोठा उपक्रम हा चालू केलाय. त्याच्यात तुम्ही सर्वांनी आवर्जून सहभाग घ्या. मालक, आता तुम्ही जसं म्हणले की वेगवेगळे व्हिडिओ असेल, शेतकऱ्यांना भेटीगाठी असेल, त्यातून तुम्ही बैलाची निवड काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आता बैल दावणीला आणला तर त्याचं हे उत्सुकता आम्हाला सर्वांना आहे की मग त्याची वैरण असेल, खुराक असेल, याचा तालमेळ आपण कसा बांधला की बाबा आणल्यानंतर ते ज्या मालकाकडून घेतलं तिथून आणल्यानंतर हिथं आल्यावर त्याचं तो जास्तीत जास्त चांगलाच झाला पाहिजे. हे यासाठी काय कष्ट घेता? आता साहेब काय झालं की त्या दावणीला जो त्याचा आहार होता आणि आपल्या दावणीला आल्यानंतरचा आहार आहे, ह्यात आहारात फरक पडतो. आणि भरपूर जाणकार लोकांच्याकडून पण आम्ही मार्गदर्शन घेतलं की वळू बैलासाठी, शर्यतीच्या बैलासाठी हा विषय वेगळा राहतो, पण वळू बैलासाठी जो आहार आपल्याला द्यायचा आहे त्याचा खस वाढला पाहिजे. का तर 3 फेरं शर्यतीत पळणं पण एक गाय रेतन करणं, ह्यात बऱ्यापैकी जमीन आसमानचा फरक आहे. का तर बैलातला पूर्ण अंश त्या रेतनातून, सिमेंट स्पर्मातून जात असतो. आम्ही याची माहिती घेतल्यानंतर हा बैलाला आपल्यात आल्यानंतर ओला चारा असू दे किंवा सुका चारा असू दे, आम्ही काय केलं की सुका चाऱ्यामध्ये कडब्याचं आम्ही कुट्टी करून घालायला चालू केलं. त्याचबरोबर ओल्या चाऱ्यामध्ये आपल्याला ऊसाचं वाडा असेल, हत्ती गवत असेल आणि मका, हे मका ह्या 3 ओल्या चाऱ्यामध्ये आम्ही त्याला आहारात आहेच. त्याचबरोबर जो काय आपण रतीब देतोय तो रतीब जो आहे तो रतीबामध्ये आपल्याला उडीद डाळ असेल आणि जे काय मी आत्ता काय केलं की आत्ता जे काय करतोय आम्ही आत्ता ह्या 1.5 महिन्यापासून साहेब ते आम्ही त्या खिलार काव
पशुखाद्य आहे त्या खाद्याचा वापर करतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या बैलामध्ये जे काही फरक पडलाय आम्हाला चांगल्या पद्धतीने जाणवलंय. उडीद डाळ असेल, सातू, गुळ अशा पद्धतीने आम्ही त्या बैलाला खाद्यामध्ये ठेवतोय आणि चाऱ्यामध्ये ओला चारा आणि सुका चारा हा त्याला मेंटेन करून बैलाला जास्तीत जास्त कसा आणि त्याचबरोबर आम्ही त्याला व्यायामही देतोय. एखादा बडाव बैला बरोबर त्याला बैलगाडीला चालवणे असेल किंवा एखादा फटबारीचा एखादा कोळाव असतो की जेणेकरून की जास्त त्याच्या आतड्यावरती ताण न यावा, पण आपल्याला त्याला थोडासा व्यायामासाठी त्याच्या मसल्स किंवा शरीर चांगल्या पद्धतीने राहू दे, त्याची भूक वाढावी ह्यासाठी आम्ही त्याला व्यायाम ही अवताबरोबर देत असतो साहेब. ओके. मला आता थोडंसं आता बरेचसं आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून माहिती मिळाली. आता थोडंसं गायी भरायला आल्यानंतर आपण किती फी घेतो, जर लांबून आला तर कसं थांबण्याची व्यवस्था होती ती माहिती द्या आम्हाला. ही गाय रेतनासाठी यायला लागतंय ते कुंडलमध्ये यायला लागतंय. कुंडलमध्ये आल्यानंतर क्रांती साखर कारखान्याची एक तालीम आहे. त्या तालमीच्या पाठीमागं हा बैल अक्षय जयसिंग जाधव यांच्या दावणीवरती बैल आहे आणि जर ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी आधी मी कॉन्टॅक्ट नंबरही आपल्याला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. 95 95 51 6006 ह्या नंबरवरती फोन करून आपली जी काही खिलार गाय आहे की त्याला रेतनासाठी तुम्ही इथं येऊ शकता आणि आम्ही त्या रेतनाची फी आहे साहेब ह्या भागात आमच्या डोक्यात एकच आहे की ज्या बैलाकडून गायी जास्तीत जास्त भरून जाव्यात म्हणून आम्ही फी पिन जास्त नाही की 1000 रुपये आम्ही गायीचं रेतन केल्यानंतर गायीचं आम्ही त्याची फी घेत असतो. आणि इथं ह्या भागातल्या आता काही लय लांबच्या गायी आम्हाला ह्या 70-80 गायी तर काय आलेला नाही अनुभव, पण आमच्या तालुक्याच्या जवळपासचे जे काही तालुके आहेत शेवट तासगाव असेल, इकडे आष्टा साईड असेल, कडेगाव, खानापूर आणि वाळवा तालुक्या ह्या तालुक्यातल्याच आज आम्हाला गायी इथपर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळं लांबची गाय आल्यामुळं गायी न आल्यामुळं आम्हाला काही ती राहायची अजून तरी काय हे झालं नाही. पण असं जर कोण बाहेरला आला तर आपण राहायची पिन सोय त्यांची चांगल्या पद्धतीने करू, काय त्याच्याबद्दल काय नाही. आणि आम्ही कमीत कमी फी 1000 रुपये बैलाची रेतन फी घेतोय इतकंच आहे. मला आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे. आता प्रत्येक जण त्याच्या दावणीला असलेली गाय असेल, त्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं वासरू असेल ते आज तुम्ही घेतलं तर आज ते प्रत्येक मालक जीव लावून सांभाळत असतो. आज एक गोष्ट पाहण्यात अशी पण येते की जेव्हा एखादा मालक आता ज्यांच्याकडून तुम्ही हे वासरू घेतलं ते देत असताना आवर्जून आज प्रत्येक शेतकरी म्हणत असतो की ज्याला द्यायचंय त्याने ते चांगलं सांभाळणार असेल त्यालाच ते द्यायचं. पण त्याला पण असं वाटतं की आपल्याकडचं वासरू जिथं जाईल त्याने नाव करावं. आता आपण हे जे जिथून घेतलं तर ते वासरूचे धनंजय पाटणकर म्हणतात ते त्यांचं आत्ता वासरू पुसेगावच्या प्रदर्शनात नंबर आला तेच धनंजय का? राईट. तर मंडळी आज हे वासरू ज्यांच्याकडून यांनी घेतलंय तर धनंजय पाटणकर हे जे शेतकरी आहेत यांच्याकडे जातीवंत वासरं हे सांभाळताना आपण कायम पाहत आलेलो आहोत. आणि नुकतंच पुसेगावचं जे 2025चं प्रदर्शन झालं या प्रदर्शनामध्ये त्यांच्या वासरांनी चांगला नंबर देखील पुसेगावच्या गटाला केला. तर एक गोष्ट आपण शेतकऱ्यांच्याकडून आवर्जून पाहतो, नुसतंच तयार करायचं, जन्माला घालायचं, नुसतं विकायचं. आज असं नाही कोणी करत. आज आपल्या दावणीचं वासरू विक्री करत असताना ते ज्यांना द्यायचं त्यांची देखील पडताळणी करतात की बाबा त्यांच्याकडे जाऊन ते वासरू नीट सांभाळणार का, त्यांची तयारी आहे का. कारण कसं होतं ज्याच्याकडे जन्माला आलेलं आहे त्याचं पण नाव पुढे पुढे जात असतं. आज हे व्यक्ती सांगतात आम्ही ह्यांच्याकडून घेतलं, त्या मालकाचं नाव मोठं होत असतं. आज ह्याच्यापासून भरल्या जाणाऱ्या गायी असतील, ब्रीडिंग होणारी वासरं असतील तर ते नाव मोठं होत असतं. त्यामुळे आवर्जून अशा प्रकारची जास्तीत जास्त खिलार सांभाळण्याचा प्रयत्न करा आणि खिलार घराघरात मनामनात या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचूया. मंडळी खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.